नमस्कार मित्रांनो, वामन पुरोळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज पुन्हा एकदा मी मुंबई गोवा हायवेवर प्रवास करतो आहे। 3 आठवड्यांच्या ब्रेकनंतर हा प्रवास करतो आहे मी, त्यामुळे बघूया काय प्रगती झाली आहे कामाची। आणि गेल्या वेळी तुम्हाला आठवत असेल मी प्रवास केलेला तो वाकेडपासून सुरुवात केलेली देवधेपर्यंत, आणि तो संध्याकाळचा प्रवास होता। आज भर दुपारी प्रवास करतो आहे आणि आजचा प्रवास माझा हातखांब्यापर्यंत असेल। सो लांजा ते हातखांबा आपण बघूया काय काम चालू आहे। आता तुम्ही बघताय लांजामध्ये जैसे थे प्रगती आहे, अजून काही झालेलं नाही आहे। जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आहे, तसेच डायव्हर्जन आहेत, काम चालू आहे, याबद्दल काही वाद नाही आहे। जरा युद्ध पातळीवर पण वाटतंय काम, पण बाकी लास्ट टाइम सारखंच आहे। हे बघा, इथून डायव्हर्जन होतं गेल्या वेळी, आताही इथून डायव्हर्जन आहे। खड्डे आहेत या भागामध्ये, तुम्हाला माहिती आहे, लास्ट टाइम दाखवलेले मी। सो ज्यावेळी तुम्ही प्रवास करता त्यावेळी अगदी सावधानतेने वाहन चालवायचं आहे तुम्हाला, कारण या परिसरामध्ये होतं असं की खड्डे बुजवले जातात, पण ते तात्पुरती मलमपट्टी असते, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे काय होतं नंतर, ते पुन्हा जसं असतं तसंच होऊन जातं। इथे दिसतंय बघा, तात्पुरती मलमपट्टी दिसते इथे। एकंदरीत कामाचा जोर बघितला तर होईल काम असं वाटतंय, पण या भागामध्ये, विशेषतः या भागामध्ये थोडा वेळ लागतो आहे। बघूया, पुढे चांगला रोड आहे, मी मागे पण तुम्हाला दाखवला आहे आणि मागे पण दाखवलं आहे। मागे म्हणजे सुरुवातीला जिथे प्रवास केलेला आपण लांजापर्यंत वाकेडपासून, तोही रोड चांगला झाला आहे। आता पुढे जो आहे रोड इथून देवधेपासून ते पुढे, त्याची परिस्थिती आपण बघणार आहोत। लांजामध्ये तरी आत्ता अपडेट हाच आहे की काम चालू आहे। इथे पण तुम्ही बघताय फर्स्ट टाइम कुठेतरी इथे ब्रिजचं साईडचं काम पण सुरू झालं आहे। सो या भागामध्ये डायव्हर्जन लिहिलं आहे तिथे तुम्ही बघताय। सो इथून कदाचित थोडा जोर पकडेल, कदाचित तुम्ही पुढच्या आठवड्यात याल किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात, त्यावेळी थोडं काम झालेलं असेल। अर्थात इतक्या फास्टही होणार नाही आहे, आपल्यालाही कल्पना आहे त्याची की काम इतक्या फास्ट नाही होणार आहे। एवढ्या दिवसांचं रखडलेलं काम आहे ते, शेवटी ते इतक्या फास्ट होणारच नाही आहे। बाकी होतं आहे काम हळूहळू, पुढे काम चांगलं झालं आहे तेही दाखवेन मी तुम्हाला। इथे मात्र थोडा वेळ जातो आपला, थोडा संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी, भर दुपारी जर तुम्ही आलात आणि त्याच दिवशी जर नेमका लांजाचा बाजार असेल तर अजून आपला वेळ इथे जातो। 15 मिनटं धरा तुम्ही, 10 ते 15 मिनटं जातात आपली। सो तो ॲडेड टायमिंग आपल्याला ठेवावा लागतो प्रवासामध्ये। बाकी मी हल्ली देवधेवरून जाण्याचं टाळून सरळ जायला लागलो आहे, कारण साधारण टाईम तेवढाच लागायला लागला आहे। तर रस्ता चांगला झाल्यावर अजून किती लवकर पोचू बघा आपण। देवधेमधून मी तुम्हाला सांगितलेलं की 45 मिनिट्स लागतात, आणि मी यापूर्वी म्हणजे 4-5 दिवसापूर्वी प्रवास केलेला, व्हिडिओ नाही केलेला त्याचा। एक सुंदर इमारत इथे दिसती आहे, एक प्रकारे शहरीकरण आहे हे, त्याचे फायदे तोटे वगैरे वेगळी चर्चा करू आपण काहीतरी, पण एक सुंदर इमारत दिसली आपल्याला। आणि इथे तुम्ही आजूबाजूला बघताय की दोन्ही साईडला रस्त्याचं काम चालू आहे। आणि मी मगाशी म्हटलं तसं 45 मिनिट्स मला लागतात हरचेरीवरनं, आणि इकडून सरळ गेलं तर 50 मिनटं लागत आहेत, 5 मिनटं जास्त लागत आहेत। रस्ता मात्र व्यवस्थित आहे, व्यवस्थित म्हणजे सरळ आहे। सो मी यावेळी हा ऑप्ट केला। ओके, जरा पुढे आल्यावर तुम्हाला हा व्यवस्थित रस्ता मिळतो, 4ही लेन ओपन आहेत इथे। आणि थोडा मधला पॅच सोडला तर अगदी त्या कॉन्व्हेंट स्कूलपासून त्याच्याही पुढेपर्यंत झालेला आहे रोड, म्हणजे हॅप्पी ढाब्यापर्यंत, देवधे फाटापर्यंत हा रोड चांगल्या स्थितीमध्ये आहे। हे मात्र काय त्यांनी डायव्हर्जन जे केलं आहे ना ते कळत नाही, थोडंसं ॲटलिस्ट स्पष्ट मोठ्या शब्दात करावं, कारण अतिशय स्पीडने जर मोठी गाडी आली तर त्या सगळ्या 4 व्हीलरला उडवून घेऊन जाईल। इथे बघा, जरा पुढे आलोत आपण आणि या पट्ट्यामध्ये म्हणजे त्या कॉन्व्हेंट स्कूलच्या जवळ आलोत आपण। आय थिंक त्याचं नाव मिलाग्रीज असावं। गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलेलं होतं की झालं आहे की नाही सुरू वगैरे, आणि कुठेतरी कमेंट पण केलेली की ते स्कूल सुरू झालं आहे वगैरे। सो त्या स्कूलच्या जवळपास आपण आहोत, आणि त्या स्कूलच्या जवळपास रोडचं काम बऱ्यापैकी झालं आहे। गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं होतं की हा रूट बंद होता, हे लेन बंद होते आणि त्या साईडने लेन चालू होते, पण ते काही चांगले नव्हते, तिथे काम चालू होतं। पण आता तुम्ही बघताय की
ज्या अपोजिट साईडचे लेन आहेत 4 लेनपैकी 2 लेन ते आता सुरू दिसत आहेत आपल्याला आणि तिकडे आता काम चालू आहे. सो तेही काम आता फास्ट होईल. हे माझ्या उजव्या हाताला दिसतं आहे एक कॉन्व्हेंट स्कूल आहे इथलं या परिसरातलं. आणि इथे मात्र आता एकदा आपण वेग पकडला की बऱ्यापैकी चांगला रोड आहे. अगदी देवधे फाट्यापर्यंत रोड चांगला आहे. मध्ये 1-2 स्पॉट सोडले ते आता तेही बघूया काय झालं आहे त्याचं. कदाचित ते डायव्हर्जन काढलेले असतील. ओके, आता अजून तरी सरळ रोड आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, सो आता हे उड्डाण पूल पण आलं आहे, ब्रिज आलं आहे. हे हॅपी ढाब्याच्या जवळपास आपण पोहोचलो आणि आपल्याला आता हॅपी ढाब्याला थांबायचं पण आहे. तिथून पुन्हा प्रवास सुरू करू. हे बघा, आता आपण हे ब्रिज जवळजवळ कंप्लीट केलं आहे. आपण हळूहळू उजव्या हाताला जाऊया. मागे बघत बघत जावं लागतं कारण लेन चेंज करणं आता इतकं सोपं राहिलेलं नाही आहे. ट्रॅफिक वाढलेलं आहे आता. सो तुम्ही ज्यावेळी लेन चेंज कराल त्यावेळी पुन्हा पुन्हा बघून, हात दाखवून, इंडिकेटर देऊन करा. सो दॅट बघा, हे स्पीड बघा वाहनांचं किती आहे सध्या. इकडूनही लोक येतात, कुठूनही कसेही लोक येऊ शकतात. त्यामुळे हे जरा डिफिकल्ट होतं. आता मी उजव्या हाताला हॅपी ढाबा जो आहे तिथे जाईन, जेवेन वगैरे आणि पुन्हा प्रवासाची सुरुवात करेन. पण आता वाजलेत 3:30 साधारण. कदाचित जेवून मी सुरुवात करेन ज्यावेळी प्रवासाची, त्यावेळी ऊन कमी झालेलं असेल. ते आता सांगून ठेवतो. आपली लाल परी गेली बाजूने. मित्रांनो, जेवून पुन्हा एकदा प्रवासाची सुरुवात आपण करतोय. हॅपी ढाबा या ठिकाणी आपण थांबलेलो. चांगलं जेवण मिळालं तिथे. आय विल रेकमेंड धिस ढाबा. अर्थात जो उजव्या हाताला आहे जाताना रत्नागिरीकडे, आणि रत्नागिरीकडून जर तुम्ही राजापूरला जात असाल तर डाव्या हाताला जो आहे तो हॅपी ढाबा. हॅपी ढाबा पण 2 आहेत ॲक्च्युली. आणि तिथे अर्थातच शेफ वेगळे असतील कारण मला थोडासा जो डाव्या हाताला जो ढाबा आहे तिथे फारसा चांगला अनुभव नाही आहे. पण उजव्या हाताला जिथे आहे तिथे जरा चांगला अनुभव आहे, एवढंच सांगेन. बाकी पुन्हा एकदा आपण त्याच हायवेवरून प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि आता येणार आहे देवधे फाटा, ज्या ठिकाणी मी लास्ट टाईम प्रवास थांबवलेला माझा. तर तिथून पुढे आपण आता जाणार आहोत. देवधे फाटावरून हरचेरी मार्गे रत्नागिरीला जाता येतं आणि तिथे जायला साधारण व्यवस्थित गाडी जर चालवली तर 45 मिनिट्स लागतात, 45 मिनटं लागतात. पण आत्ता मी जो अनुभव घेतला 2 आठवड्यापूर्वी, गेल्या आठवड्यामध्ये व्लॉग नाही केला त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की फक्त 5 मिनिटांचा फरक पडतो आहे. मग त्या वळणाच्या रस्त्याने जाण्यापेक्षा सरळ गेलेलं वाईट आहे, चांगलंच आहे सरळ गेलेलं. सो मी असं ठरवलं की या रोडने जाऊया. आणि त्यावेळी मला अनुभव चांगला आला. म्हटलं उशीर झालेला, रात्र झालेली, व्लॉग करता आला नाही. म्हटलं सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी व्लॉग करूया आणि आज मी तो व्लॉग करतो आहे. आता तुम्ही बघताय काळा कुळकुळीत रस्ता आहे. थोडं अंतर पुढेपर्यंत रस्ता चांगला आहे, त्यानंतर डायव्हर्जन आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा रस्ता चांगला आहे. हे इथेच मी म्हणत होतो, इथे डायव्हर्जन आहे. इथे थोडा रस्ता खराब आहे पण तुम्ही बघाल तर पुढे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की रस्ता बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. इथे मध्ये मध्ये फक्त डायव्हर्जन आहेत. आता ते डायव्हर्जन जर सोडले तर चांगल्यापैकी रस्ता आहे. हा तसा प्रवास खूप मोठा आहे, लांजापासून ते हातखांब्यापर्यंत. आणि पूर्ण जर कवर करायचा म्हटला तर 40-45 मिनटाचा व्हिडिओ होऊ शकतो, मोर दॅन दॅट. कारण मी म्हटलं आहे की 50 मिनटं जवळजवळ लागत आहेत सध्या. तर तेवढा प्रवास मी ते कमीत कमी, कारण काही लोकांनी सांगितलेलं एडिट करू नका, तर मी ते प्रयत्न करेन की कमीत कमी ठेवून कसा जास्तीत जास्त तुम्हाला अनुभव देता येईल. सो त्यामुळे मी 2 भाग करणार आहे पुन्हा एकदा या व्हिडिओचे. आणि आजचा जो भाग आहे तो माझा मठ या गावापर्यंत असेल. सो तुम्हाला माहिती आहे की मध्ये आंजणारी ब्रिज आहे, नदी आहे, त्या नदीवरचं ब्रिज आहे. तिथून जरा पुढे गेल्यावर तुम्हाला मठ हे गाव मिळतं. तर तिथे मी प्रवास थांबवेन आणि तिथून पुन्हा एकदा सेकंड पार्ट सुरू करेन आणि तो असेल हातखांब्यापर्यंत. सो प्रॉपर सगळं कवर करता यावं आणि 2 भागामध्ये व्यवस्थित करता यावं त्यासाठी करतो आहे. कारण ते एडिटला आणि त्यानंतर जे प्रोडक्शन असतं त्याचं म्हणजे सगळंच करावं लागतं. एडिटिंग, त्यानंतर एडिटिंग केल्यानंतर मध्ये इफेक्ट टाका किंवा
ऑडिओ कधी कधी खराब असतो, तो कवर करावा लागतो. सो बऱ्याच गोष्टी. इथे काम चालू आहे बघा उजव्या हाताला. आणि हे त्यातल्या त्यात इथलं जे डेंजरस वळण आहे ना, वर्षानुवर्षे हे डेंजरस वळण तुम्ही बघताय, हे अजूनही तसंच आहे कारण काम चालू आहे. हे कदाचित आता निघून जाईल पूर्णपणे. वळण थोडंसं चांगलं होईल कारण वरून काम सरळ आलं आहे मात्र, पण तो रोड खाली सरळ जातो आहे का हे कळत नाही आहे. कारण खाली त्यांनी जरा पुढे गेलं दाखवतो तुम्हाला, तिथपर्यंत रोड आणून ठेवला आहे. कुठपर्यंत रोड आणून ठेवला ते दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे टर्न जे आहे, या टर्ननंतर तुम्हाला इथे हा 4 लेन हायवे दिसतो आहे. याचा अर्थ असा आहे की पूर्णपणे ते टर्न नाही जाणार आहे, थोडं सिम्पल होईल. हे बघा, इथे हा 4 लेनचा हायवे आहे. म्हणजे सरळ जरी काढला त्यांनी रोड मधून, तर त्या टर्नच्या जवळपास कुठून तरी तो रोड जाईल. पण 4 लेन हायवे असल्यामुळे ते कळणारही नाही फ्युचरमध्ये की केवढं मोठं टर्न होतं. त्यामुळे हे जे व्हिडिओ आहेत ना माझे पूर्वीचे पण जुने व्हिडिओ, ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळी कसं टर्न होतं आणि एक प्रकारे ती मेमरी होऊन जाईल आपल्यासाठी. आता बघा, आपण पूर्ण चढाव उतरून गावामध्ये आलोत खाली. आणि इथे रस्ता पुन्हा एकदा तुम्हाला काळा कुळकुळीत दिसतोय, सुंदर दिसतोय, व्यवस्थित दिसतोय रोड. अर्थात हे काम पूर्वी झालेलं, पण रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे उशीर झाला कामाला. रस्त्याचं काम चालू होतं म्हणजे भर घालणं वगैरे ही कामं पेंडिंग पडलेली होती बरीच वर्ष, तर ती चालू होती. आणि त्यानंतर आता एकदा जर तुम्ही मागोवा घेतलात, लक्षात मागच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी लक्षात घेतलात आणि ते सगळं माफ जरी केलं तरी बरं वाटतं आता प्रवास करायला. मागे झालेले जे हाल आहेत ते विसरण्याचा प्रयत्न करतो आहे मी. असो, कारण बरीच वर्ष मी या मार्गाने प्रवासही केला नाही ह्या खराब रस्त्यामुळे, पण आत्ता खूप चांगलं वाटतं आहे. जरा फायनल आउटपुट तरी चांगलं आहे, येतं आहे, उशिरा का होईना पण ते येतं आहे. हे बघून जरा समाधान वाटतं आहे. इथे डायव्हर्जन आहे. ओके, काहीतरी काम, थोडंफार काम चालू आहे, त्यामुळे डायव्हर्जन घेतलं आहे इथून. अर्थात तुम्ही कदाचित 2-3 दिवसानंतर आलात तरी डायव्हर्जन कदाचित निघालेलं असेल, कारण इथे रूट तर पूर्ण झालेला दिसतो आहे. बघा, इथे व्यवस्थित रोड आहे. जिथे जिथे सरळ करता आला आहे ना हायवे, तिथे त्यांनी केला आहे. मागे पण मी एकदा ह्या विषयावर बोललेलो की कोकणात काही रस्ता बांधणं हे काही एवढं सोपं नाही आहे. वळणं सगळी काढता येत नाहीत. जिथे वळणं त्यांनी काढली आहेत त्यासाठी पण त्यांनी प्रचंड श्रम घेतलेत. डोंगरच्या डोंगर फोडला आहे, तर सगळीकडे ते होत नाही आणि बजेट पण प्रचंड वाढत जातं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल की जी टर्न्स आहेत ती तशीच आहेत. आत्ता आपण अंजनारीच्या जवळ आलोत आणि इथे एक या कॉर्नरला हे रस्ता इथे जरा खराब आहे. ती नदी येईपर्यंत, ब्रिज येईपर्यंत रस्ता जरा खराब आहे. मध्ये त्यांनी केलं आहे सुरू, डायव्हर्जन टाकून 2 लेन सुरू करून दिल्यात आपल्याला त्या हॉटेलच्या पुढे. इथे लक्षात येईल बघा. एकेकाळी ज्यावेळी आपण प्रवास करायचो, जुना हायवे होता, त्यावेळी अंजनारी ब्रिजच्या जवळ येण्यापूर्वी उंचावरून आपल्याला इकडे वरचे बंगले दिसायचे. त्यावेळी बंगल्याची कामं चालू होती इथे. सो हा सगळा परिसर दिसायचा, वरून दिसायचा तो. आणि त्यावेळी आपण ओळखायचो की ओके ठीक आहे, खाली आता अंजनारी नदी आहे आणि त्याच्या परिसरामध्ये काही मंदिरं पण आहेत. दत्त मंदिर पण आहे आय थिंक पुढे, तुम्हाला माहिती असेल ते प्रसिद्ध मंदिर. काही मठ पण आहेत. सो तशी पवित्र नदी आहे आणि खूप महत्त्वाची नदी आहे या भागासाठी. आणि इथे फार पूर्वी एक प्रोजेक्ट पण होता, आता मला त्याची स्टेटस नाही माहिती आहे, पण वेफर्स वगैरे करणारी एक कंपनी होती इथे. त्यावेळी आम्ही थांबायचो. एक साधारण मला आठवतं आहे 14, 15, 16 या दरम्याने इथे आम्ही खरेदी करायला थांबायचो. हे बघा, ही इथपर्यंत हा रूट ओके आहे. आणि इथून पुन्हा एकदा रोड खराब होतो आणि ब्रिजचं काम अर्धवट झालेलं आहे, म्हणजे पूर्ण झालेलं नाही आहे, त्यामुळे ते खुलं नाही केलं आहे. हे जे ब्रिज दिसतंय तुम्हाला, हे जुनंच ब्रिज आहे. हे बघा, बाजूला ब्रिज दिसतंय आपल्याला. ओव्हरटेकिंग बघा असे करतायत, ठीक आहे, करू नये खरं म्हणजे असं या ठिकाणी ओव्हरटेक, पण काय आता घाई असते काही लोकांना. हे बघा, इथे उजव्या हाताला माझ्या, तुम्ही बघताय डाव्या हाताला, सॉरी, इथे एक बॅनर दिसत होता
तिकडे मंदिर आहे आणि चांगला परिसर आहे. तसा हा संपन्न परिसरच आहे. म्हणजे आता तरी थोडी झाडं तोडली आहेत, पण ज्यावेळी सुरुवातीला आम्ही यायचो, जुना हायवे होता, त्यावेळी या भागात आल्यावर प्रचंड प्रसन्न वाटायचं. आणि पुन्हा एकदा कारण तेच की एकदम उंचावरून एक सुंदर व्ह्यू मिळायचा. खाली नदी होती आणि वरून दिसणारं नदीचं ते दृश्य खूपच सुंदर दृश्य असायचं. हे बघा पुन्हा एकदा डायव्हर्जन आणि चांगला रस्ता येतोय इथे. सो हा एक चांगला रस्ता आहे. आता आपण चाललोत मठ या गावाकडे. इथे दोन्ही बाजूला म्हणजे टोटल 4 लेन खुल्या झालेल्या आहेत. तिकडूनही वाहतूक चालू आहे, इकडूनही वाहतूक चालू आहे. त्यामुळे जरा फास्ट आल्यासारखं पण वाटतं आहे मला. बघूया आता टोटल प्रवास किती होईल मी तुम्हाला सांगेन. म्हणजे किती मिनटामध्ये आपण हे कवर करतो हे मी तुम्हाला सांगेन. विशेषतः लांजा ते हातखांबा आणि लांजा आतमधला प्रवास मी थोडासा वगळेन, बाहेरून सुरुवात करेन. काउंट मी तिथूनच केला आहे कारण आतमध्ये खूपच खराब आहे, तुम्हालाही माहिती आहे. ते होईल त्यावेळी होईल, पण लांजा जिथून चांगला रोड आहे तिथून किती वेळ लागतो ते आपण पाहू. ओके, हे अजूनही थोडंसं राहिलं आहे काम इथलं, पण मी थांबलो का तर त्याचं टर्न बसतं आहे की नाही बघायला. ठीक आहे, बसलं आहे त्याचं टर्न. कधी कधी काय होतं, अवजड वाहनं ज्यावेळी वरून येतात त्यावेळी जर अवजड वाहन असेल तर आपल्याला प्रेफरन्स द्यावा लागतो त्यांना. घाट चढणाऱ्या वाहनांना पण प्रेफरन्स द्यावा लागतो आणि मोठं वळण असेल तर वरून जर अशी अवजड वाहनं येतात ना त्यावेळी त्यांना प्रेफरन्स द्यावा लागतो. त्यावेळी आपल्याला दादागिरी करून चालत नाही किंवा अरे रस्ता माझा आहे असं म्हणून पण चालणार नाही. ते एटिकेट्स आहेत किंवा ते मॅनर्स आहेत रोडवर गाड्या चालवण्याचे, ते आपल्या सगळ्यांना माहिती हवे खरे. पण बऱ्याचदा असं होतं की इथे बघा उजव्या हाताला काम चालू आहे. सो हे होईल लवकर इथलं. पण 2 लेन तर चालू आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्या 2 लेन पण लवकरच सुरू होतील. तर तेच मी सांगत होतो की कधी कधी आपण अवेअरनेस नसल्यामुळे कशी पण गाडी चालवतो आणि स्वतःही धोक्यात येतो आणि समोरच्यालाही धोक्यात आणतो. अर्थात आम्ही काही परिपूर्ण नाही आहोत, आमच्याकडूनही चुका होत असतील, पण प्रयत्न तरी करत राहावा आपण की जेवढी सेफ चालवता येईल गाडी तेवढी सेफ चालवावी. त्याने आपणही सेफ राहणार आहोत आणि रस्त्यावर प्रवास करणारे इतर जे प्रवासी आहेत तेही सेफ राहतील. इथे हे पल्लीनाथ मंदिर प्रसिद्ध त्या भागामध्ये आपण आलोत आता. याचा अर्थ मठ गाव जवळ आलं आहे आणि मठ गाव जे आहे त्या गावाजवळ आपण हा प्रवास थांबणार नाही आहे, पण हा भाग थांबेल, हा व्लॉग थांबेल. त्यानंतर मी पुन्हा काही दिवसात कंटिन्यू करेन आणि उर्वरित भाग लवकरच घेऊन येईन. 2-3 दिवसामध्ये प्रयत्न करतो आहे, सो दॅट तुम्हाला उरलेला अपडेट पण मिळेल. फार लेट देऊन पण उपयोग नाही आहे कारण इतक्या फास्ट अपडेट होत आहे, इतक्या फास्ट बदलतं आहे सगळं. ते आज तुम्ही बघाल रस्ता असा, तर उद्या काहीतरी कुठे डायव्हर्जन असेल तर तुम्ही म्हणाल अरे वामन सरांनी दाखवलेलं आता बदललं, पण ते होतं आहे सध्या. पण ॲटलिस्ट तुम्हाला क्लिअर कळतं आहे की कितपत काम झालं आहे. आणि मठ गाव आलं आहे आता बघा. सो या मठगाव 2 प्रकारे माझं रिलेशन आहे मठगावाशी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे मठगाव आहे ते माझं मूळ गाव आहे. सो इथे पण मठगाव आलं की मला खूप बरं वाटतं. साई दरबार हॉटेल वगैरे इथलं फेमस. सो इथे आपण थांबूया मित्रांनो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया येऊ देत. काम तुम्हाला कसं वाटलं हेही कळू दे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.